मी उद्धवराव सोनवणे, आनंदनगर, वैजापूर. सर्वांना नमन, वंदन, प्रणाम. आज 2 शब्द आई बाबाविषयी. आई, जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते बाबा. कलियुगामध्ये देव देवी अदृश्य आहेत, पण देवानी जे मुलं मुली आईबाबांची आज्ञा पाळतील, आईबाबांना देवासमान मानतील, त्यांच्या शब्दाला मान आदर देतील, ते मुलं मुली कुळ वंश जात धर्म पंथ ते सुखी आनंदी होणार. देव त्यांची कामे करणार येऊन. आई बाबा मुला मुलींचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. कलियुगात देवानी अवतार घेतला, त्यांनी सुद्धा आईबाबांची सेवा केली. उदाहरण आहे श्रीराम, श्रीकृष्ण. आईबाबांचे मन दुखावले की आईबाबा म्हणतात आता आपलं काम संपलं, व ते एकतर भारताने काढलेल्या वृद्धाश्रमामध्ये नाहीतर कायमचे देवाघरी जाण्याच्या तयारीला लागतात. आणि मग असे आईबाबा दुःखी असले की त्या घरामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य कायमचंच असतं. सुख तिथे थांबतच नाही. देवाला ते आवडतच नाही. आई बाबा वृद्धाश्रमात किंवा देवाघरी जाताना सुद्धा म्हणतात माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं चांगलं हो, आमचं काही हो, आम्ही मरो तरू, पण माझ्या मुला मुलींचं चांगलं हो. परंतु देव नाराज होतात ना, आणि मग देव यश मिळू देत नाही त्या मुला मुलींना. पुढे मातृपितृ दोष लागतो आणि जीवन दुःखी होतं. म्हणून तरुणांनो लक्षात घ्या, आई वडील हेच दैवत आहे. देव म्हणतात मला भजू नका, माझ्याकडे येऊ नका, काही गरज नाही. ज्यांनी आई वडील सुखी केले त्यांचं जीवन सुखी महान होणार, आदर्श होणार. माझ्याकडे दिवसभर येऊन बसला तरी तुम्ही दुःखीच राहणार. आईबाबांचे आशीर्वादच जीवन सुखी करण्यासाठी आहे. आईबाबा हेच दैवत आहे. अरे मला सांगा, इंदिरा गांधी, पी.टी. उषा, सुनीता विल्यम्स, आशा भोसले ह्या दिसायला सुंदर होत्या का? पण जगात महान झाल्या का? तर आईवडिलांचे आशीर्वाद घेतले म्हणून. एकदा आई बाबा गेले की परत मिळणार नाही. एकदा गेले की गेले, संपले. आई म्हणजे हृदय आणि बाबा म्हणजे हृदयाचे ठोके असतात. आई बाबा हे मुला मुलींचा आनंद पाहून खुश असतात. बाप गेल्यावरती कळेल आईला कुंकवाचे मोल. बाप गेल्यावरती आईला कळेल कुंकवाचे मोल. बाप गेल्यावरती मुलाला कळेल कसा होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती मुलाला कळेल कसा होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती मुलीला कळेल कसे होते माहेर, कसे असते माहेर. म्हणून जीवन हे आई वडील देवतुल्य माना. एखादी त्यांची गोष्ट चुकीची असेल तरी ती मान्य करा. तुमचं जीवन पुढे सुखी होणार, तुमचं होणार, तुमच्या मुलाबाळांचं होणार, सगळं ते कुळ होऊन सुखी होणार. हे ध्यानात धरा. कारण आई वडील नाही दुःखी करत, देवता. म्हणून आई वडील हे तुमचं खरं दैवत आहे. असो, वाणीला पूर्णविराम देतो. आई बाबाविषयी 2 शब्द बोललो. काही चूक वाटत असेल तर सोडून द्या, आणि योग्य वाटत असेल तर त्याचा स्वीकार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.